नवरात्रोत्सवाच्या 7व्या दिवशी पन्हाळा तालुक्यातील कोडोलीचे ग्रामदैवत अंबाबाईची बैलगाडीत बसलेल्या रूपात पूजा बांधण्यात आली होती। ही पूजा रामचंद्र केकरे, मोहन केकरे, दाजी केकरे, अमित केकरे यांनी बांधली। तर इचलकरंजीतील श्री रेणुका देवीच्या पाळण्यावर सावत्र मातांनी गारुड्याकरवी सर्प सोडून मारण्याचा प्रयत्न केला, अशा रूपातील पूजा बांधण्यात आली होती। तर श्री अंबाबाईची पूजा श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार रूपातील बांधली होती। आज नवरात्रातला 7वा दिवस आहे। आम्ही अंबाबाईची पूजा छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचं दृश्य केलेलं आहे। तुळजाभवानी तलवार ही छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजापूरच्या भवानी मातेकडून मिळालेली तलवार आहे। ही तलवार महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी देवीने दिलेला आशीर्वाद मानला जातो, ज्यामुळे त्याचे शौर्य आणि नेतृत्व प्रतीक मानले जाते। महाराजांच्या खासगी शस्त्रालयातील हे प्रमुख तलवार पैकी एक शस्त्र आहे। त्याचे प्रतीक म्हणून भवानीने शिवरायांना भवानी तलवार दिली आहे। हा दृश्य आम्ही दाखवलेला आहे। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। नवरात्र उत्सवाच्या 7व्या माळेस रेणुका मंदिर इचलकरंजी येथे सौती मत्सर ही पूजा बांधण्यात आलेली आहे। काल आपण पाहिलं की रेणुका देवीचा जन्म झाला आहे, तर त्या जन्मानंतर रेणुकाला रेणुराजा आणि माता भोगावती यांनी आपल्या राजदरबारात घेऊन आलेले आहे। राजदरबारात आल्यानंतर त्याचं संगोपन, बालक्रीडा वगैरे हे सगळं पाहून ज्या तिच्या सावत्र माता होत्या त्यांना मत्सर झाला, द्वेष झाला रेणुकाबद्दल। कारण सौती मत्सर हा कशामुळे झाला, तर जो पुत्र कामेष्टी यज्ञ केला गेला, त्या पुत्र कामेष्टी यज्ञास रेणुराजाची पहिली पत्नी माता भोगावती ही एकटीच होती। बाकीच्या ज्या 20 माता होत्या त्या आपल्या मूळ ठिकाणीच राजवाड्यामध्ये होत्या। त्यांना आईचं स्थान मिळालं नाही। जी पुत्र कामेष्टी यज्ञास बसली तिलाच आईचा मान मिळाला, म्हणून यांना तो रेणुकाबद्दलचा सौती मत्सर वाढला, द्वेष वाढला मुलीबद्दल। तर या मुलीचं आता काय करायचं, आपला मान तर हिरावला गेलाय, तर तिला कोणत्या तरी कारणाने मारायचं हा प्रयत्न ह्या सावत्र मातांच्याकडून करण्यात आला। तर एके दिवशी राजा शिकारीला गेलेला पाहून या सावत्र मातांनी गारुड्याकडून एक सर्प आणविला आणि जिथे रेणुका आपल्या शयन कक्षामध्ये होती तिथं तो सर्प सोडला। तो सर्प फुटकार करीत तो पाळण्यावर चढला, पाळण्यावर चढला फुटकार करीत, तोच त्याचे पाळण्यावरून 2-3 तुकडे होऊन तो सर्प खाली पडला। सर्प खाली पडल्यानंतर ती संध्याकाळची वेळ होती। चंद्रकांत हा राजाचा सेवेकरी, तो दिवे लावण्याची वेळ होती, त्यामुळे शयन कक्षात आला रेणुकाच्या। तो पाहतोय तर काय, रेणुकाच्या पाळण्याखाली सर्पाचे तुकडे दिसले। त्याने तात्काळ राणी भोगावतीस ही बातमी कळवली। राणी भोगावती यांनी तो सेवेकरी रेणुकाच्या पाळण्याजवळ येऊन पाहतात तर रेणुका अगदी खेळत होती, पण सर्पाचे तुकडे पाहून ते आश्चर्यचकित झाले। हीच बातमी रेणुराजाला कळवण्यात आली। रेणुराजा तिथे पाळण्याजवळ आला, तो पाहतोय तर त्याने इतकंच म्हटलं की माझी रेणुका सुखरूप आहे ना, तिला कोणतीही बाधा झाली नाही, अशा पद्धतीचं त्यांनी बोलणं केलं। तर ही सारी दुर्गा मातेची आपल्या शक्ती आहे असं त्यांनी बोललं। दुर्गा मातेमुळे आपली रेणुकेला कोणतीही इजा पोचली नाही हे त्यांनी बोलून दाखवलं। कारण रेणुराजा हा दुर्गा मातेचा परम भक्त होता, पण त्यांना कळून चुकलं की ही कुणी गोष्ट घडवलेली आहे। काही वेळातच या सर्व सावत्र माता रेणुराजाजवळ माफी मागण्यासाठी आल्या। त्यावेळेला राजानं सांगितलं की तुम्ही माझी माफी मागू नका, तर साक्षात दुर्गा मातेची माफी मागा, मी तीच तुम्हाला माफ करेल। तर या सौती मत्सरमुळे रेणुका देवीचा प्राणघात करण्याचा प्रयत्न या सावत्र मातांनी केलेला होता।